मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये सल्तनतीमधील परगणा म्हणजे जो मुलकी विभाग होता त्याचा समावेश स्वराज्याच्या कालखंडामध्ये सुब्यात केला होता. 2 महाल म्हणून लाख सव्वा लाख महसुलाचा उत्पन्नाचा एक सुबा होत असे. सुब्याच्या कचेरीस दिवाणसुबा अथवा परगणा म्हणत. सुभेदाराच्या मदतीस मुजुमदार, निगावन म्हणजे त्याच्या हाताखालचा कारकून, चिटणीस, सभासद, सबनीस व पत्नीस असे अन्य अधिकारी होते. मुजुमदाराच्या हिशोबाचे काम असे. पत्रव्यवहारात त्याचा उल्लेख सुभेदार व कारकून म्हणजेच देशाधिकारी व देशलेख असे होत असे. सुब्याच्या बंदोबस्ताकरता सिबंदी असे, त्यावर हवालदार असे. परगणातील महसुलाचे, वसुलाचे, न्यायाचे व राजकीय बंदोबस्त इत्यादी संबंधीचे काम सुभा दिवाणातून चालत असे. सुभेदाराची तैनात चालीना 400 होऊन, मुजुमदाराची 125 होऊनपर्यंत असे. सुभेदाराच्या तैनातीस पालखी व मुजुमदाराच्या तैनातीस अब्दागिरीचा समावेश असे. किल्ल्याचे हवालदार व सुभेदार ताबेत असत. सरहद्दीवरील सुब्यास लष्कर व हशम इत्यादींची मदत असे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.